समस्त मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, तुम्हा सर्वांना नमस्कार. सर्वांच्या चरणी नम्रतापूर्वक कळकळीची प्रार्थना. मी तुमच्यापेक्षा शहाणा आहे असं नाही, किंवा ज्ञानी विद्वान पंडित आहे असंही नाही, पण सद्गुरु शिवानंद महाराज ढवळीकर यांचा शिष्य आहे. सद्गुरूंच्या कृपेनं जे काय मला समजलं उमजलं त्याचा अमृत अनुभव लाभ अखंड मानव जातीला व्हावा ही सदिच्छा. संत म्हणतात, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरास सांगावे, शहाणे करून सोडावे सगळे जन. याही पुढे जाऊन ते म्हणतात, आपण तरला नव्हे ते नवल कोळे उद्धरील सर्वांची जो. तू तरलास यात नवल नाही. तुझ्याप्रमाणे इतरांचा उद्धार झाला पाहिजे यासाठी संतांचं ज्ञान, संतांची शिकवण अखंड मानवजातीला समजावं आणि या पृथ्वीवरील एकही माणूस अंधश्रद्धेच्या कोणत्याही वाटेवरनं बाजूला जाऊ नये ही इच्छा धरून मी संतांची अभंग अभंगाचा एका एका अक्षराचा अर्थ आपल्याला समजावून सांगून खरं काय न खोटं काय आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, संत ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेऊन 728 वर्ष झाली, पण अद्याप ज्ञानेश्वराने अखंड मानव जातीसाठी काय उपदेश केला हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. 99.99% लोकांना हे समजत नाही. याचं मला अतिशय वाईट वाटत आहे. आणि हे सगळं ज्ञान अखंड मानव जातीला समजावं यासाठी मी प्रयत्नशील आहे. तेव्हा आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा देवाची या द्वारी या अभंगावर विश्लेषण करणार आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवाची या द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्ती चारी साधिवल्या. जरा आवाज कमी पाहिजे. देवाची या द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्ती चारी साधिवल्या. कोणत्या देवाच्या दारात उभं राहायचं म्हणजे चार मुक्ती साध्य होतील? पंढरीला जायचं, काशीला जायचं, का रामेश्वरला जायचं, का अन्य कुठल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जायचं म्हणजे त्या चार मुक्ती प्राप्त होतील, म्हणजे त्या परमेश्वराची, त्या पांडुरंगाची भेट होईल. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं खरं, देवाची या द्वारी उभा क्षणभरी, पण याचा अर्थ आम्ही वेगळाच लावून बसलो आणि गेली 728 वर्ष झाले ते अभंग आम्ही गातोय, पण आम्हाला त्याचा अर्थ लागला नाही. कारण संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, सोपान महाराज आणि मुक्ताई महाराज या चार भावंडांना ज्या लोकांनी त्रास दिला, ज्या लोकांना अन्न दशा केली, ज्या लोकांना जीवन, या संतांचं जीवन नको नकोस केलं, करून टाकलं, असे ते ज्ञानी विद्वान पंडित मंडळी त्यावेळी होती. आणि त्या मंडळीने इतका त्रास दिला, पण तरी सुद्धा संतांनी आपला ध्येय सोडलं नाही आणि
त्याने साधना उपासना तपश्चर्या करून जे ज्ञान प्राप्त केलं, स्वर्गात जात जे स्वर्ग ज्ञान प्राप्त केलं, स्वर्गात जात स्वर्गात राहिले आणि त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान अखंड मानव जातीला समजावं म्हणून त्याने आपली अभंगवाणी लिहून ठेवली, कारण अखंड मानव जातीचा हेतुभाव म्हणून. पण आम्ही त्याचा अर्थ वेगळाच लावलेला आहे. हा अर्थ कोणी लावला आणि का लावला याबद्दल मला बोलायचं नाही, कारण श्रीकृष्ण एक वेळा अर्जुनाला म्हटले, अर्जुना जा आणि या सभेमध्ये चांगली माणसं किती आहेत ते मला सांगते. त्यावेळी अर्जुनानं तिथं बसूनच उत्तर दिलं, हे देवा, या सभेमध्ये एकही माणूस वाईट नाही, सगळे चांगले आहेत. दुर्योधनाला विचारलं, दुर्योधना उठ जा आणि या सभेमध्ये किती चांगले आहेत आणि किती वाईट आहेत तेवढं बघून ये. दुर्योधनाने सांगितलं, देवा, या सभेमध्ये एकही माणूस चांगला नाही. या दोघांनी कोणता चष्मा लावला होता? माणसं तीच होती, सभा तीच होती. त्याप्रमाणे संतांचे अभंग पाहण्यासाठी जे ज्ञान लागतं ते ज्ञान प्राप्त करणं अतिशय गरजेचं आहे. यासाठी सद्गुरूची गरज आहे आणि सद्गुरू शिवाय हे ज्ञान समजणं कदापि शक्य नाही. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात तिकडे लक्ष द्या. देवाची द्वारी उभा क्षण भरी. आता देव कुणाला म्हणायचं पहिल्या प्रथम हा विचार केला पाहिजे. संत तर म्हणतात, देव देव कोणा म्हणावे वर्म कळेना गुरु किल्ली, खरा देव तो वेगळा राहिला पोथी वाचून वाट चुकली. कुणाला म्हणायचं ही गुरु किल्ली समजना आणि खरा देव तो वेगळा राहिलाय आणि पोथी म्हणजे पुराण ग्रंथ वाचून आपली वाट चुकलेली आहे. श्रीकृष्णाला देव म्हणावे थट्टा त्याने केली. श्रीकृष्णाला जर देव म्हणावं तर त्यानं थट्टा केली. ती काय केली? स्नान करता गवळणींची लुगडी वृक्षावर नेली. ज्यावेळी गवळणी स्नान करत होत्या त्यावेळी श्रीकृष्णाने त्यांची लुगडी सगळी वृक्षावर घेऊन जाऊन बसला. मग त्याला देव कसं म्हणायचं? संतांचा विचार आहे, खोटं नाही. श्रीरामाला देव म्हणावे चंद्रसेनेचे महाली. श्रीरामाला जर देव म्हणावं तर तो चंद्रसेनेच्या महाली गेला होता. रामदेव होता न सीता रावणानं का नेली. जर तो देव होता मग त्याची सीता पत्नी रावणानं का नेली त्याला कसं कळालं नाही. रावणानं नेली सीता ती शुद्ध नाही राहिली. असा दोष तिला लाविता सीता रामानं का त्यागली. रामाला माहिती नव्हतं काय ती पवित्र आहे, मग तिचा त्याग का केला असं संत म्हणतात. मग त्याला देव कसं म्हणायचं? ब्रह्मयासी देव म्हणावे कन्या त्याने भोगली. महादेवाने गंगा भोगली पहा कथा मागली. महादेवाने गंगा भोगली आणि ब्रह्मदेवाने कन्या भोगली. त्याला देव कसं म्हणायचं? संत म्हणतात. महाविष्णूला देव म्हणावे त्याने वृंदावन रचली.
वर्म कर्म हे काही कळेना, टाळ कुठता लय दमली. त्याला कसं देव म्हणायचं असं संत म्हणतात. पुराण ऐकून उपास धरती तीर्थाला गेली. पुराण ऐकायचं, ग्रंथ ऐकायचा, उपास धरायचा आणि तीर्थाला जायचं. का तर त्या भगवंताची, त्या पांडुरंगाची, त्या परमेश्वराची भेट घेण्यासाठी. देह घडवला तो देव नाही, दगड पाण्याची गाठ पडली. ज्यानं देह घडवलाय तो देव विसरले आणि दगड पाण्याची गाठ पडली. कुठल्याही तीर्थाला जा, कबीर महाराज म्हणतात, जत्तर में पत्थर तीर्थो में पाणी. तिथं मूर्ती किंवा पाण्याशिवाय आपल्याला काही दिसत नाही, असं संतांचं मत आहे. असा प्रत्येक संतांचा पुरावा आहे. कबीर महाराज म्हणतात, जत्तर में पत्थर तीर्थो में पाणी. नामदेव महाराज म्हणतात, देव देव म्हणतात, शिंदे माझे मन पाण्याने पाषाण जेते तेते. ज्ञानदेव महाराज म्हणतात, निर्जीव दगडाची काय कशी सेवा, तो तुझं निर्जीव देईल काय. तुकाराम महाराज म्हणतात, बेल तोडून या मूळ लिंग पुजती दगड. जनार्दन महाराज म्हणतात, तीर्था जाती उदंड त्यांचे पाठीमागे तोंड. अनेक रूपाने अनेक संतांनी हेच बोललेलं आहे, कारण त्याने अनुभव घेतला, त्या वाटेनं वाटचाल केली. ज्या पांडुरंगानं नामदेवाला उपदेश केला, तो उपदेश सगळ्या संतांनी ऐकून घेतलेला आहे आणि त्या वाटेनं वाटचाल केली. म्हणून त्यांना खऱ्या देवाची, खऱ्या परमेश्वराची भेट झाली. आणि खरी वाट कोणती, खरा मार्ग कोणता, देव कोणता खरा, ज्यानं हे सगळं निर्माण केलं. आता सगळं म्हणजे काय, संत म्हणतात, ब्रह्मा विष्णू आणि हर याची निर्मिता तोची थोर. तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने करून. चार खाने चार वाणी 184 जीव योनी, जेने निर्मिले लोक तिने तया नाव देव. देवाने सगळं निर्मिले, ऐसे सर्वास मानिले, परी त्या देवाशी ओळखिले पाहिजे की. म्हणून या देव ओळखावा, जन्म सार्थकची करावा, न कळेल तरी संत संग धरावा, म्हणजे कळेल की. जाणी जे परमात्मा निर्गुण, त्याशीच म्हणावे ते ज्ञान, त्या वेगळे ते अज्ञान. रामदास बोले. यासाठी देव कोण आहे आणि आम्ही कुणाला बसतोय. खरा देव कोण आहे आणि देव कुणाला म्हणायचं, हा प्रश्न गंभीर आहे. देव कुणाला म्हणायचं हा पहिला विचार केला पाहिजे. देव देव व देव म्हणजे देणारा. देणाऱ्याला देव म्हटलंय. देव 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 देणाऱ्याला देव म्हटलंय. तो कधीही घेत नाही, कधीही काय मागत नाही. आणि जर कोणा अशा लोकांची, ज्या काही लोकांची अशी समजूत आहे, देवाला हे दिलं म्हणजे देव ते देतोय, चुकीचं आहे, ही अंधश्रद्धा आहे. आणि असा पुरावा नामदेव महाराज देतात. आणि असं असताना देव कोण हेच समजेना आम्हाला. म्हणून प्रथमतः देव कोण आहे बघितलं पाहिजे. कारण जर आम्ही आता समजा श्रीकांत गवळी तामगावात राहतोय आणि त्याला कोल्हापूरच्या गल्लोगल्लीत जर हाका मारत बोंबलत बसलो तर काय उपयोग होईल काय. कोण तुम्हाला विचारणार, कोण तुम्हाला सांगणार आहे राहतोय तामगाव मध्ये आणि कोल्हापूरच्या गल्ली मुळात तुम्ही फिरायला. असं नाही चालणार, कधी भेटणार नाही. तेव्हा श्रीकांत गवळी कोण, कुठं राहतोय, काय करतोय हे माहिती पाहिजे. त्याशिवाय त्याची भेट होणार नाही. तद्वत देव कोण हे समजलं पाहिजे, तो कुठं आहे हे समजलं पाहिजे, त्याला कसं भेटायचं हे समजलं पाहिजे. त्याशिवाय त्याची ओळख होणार नाही. देवाच्या द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तिचारी साधी आल्या. आणि ज्यावेळी त्याला कसं बघायचं हे समजल
आणि ज्यावेळी ते कसं बघायचं काय करायचे समजल त्यावेळी आपण जाऊ आणि त्यावेळी चारी मुक्ती साध्या जातील, अन्यथा चारी मुक्ती साधणं इतकं सोपं नाही. पुढे संत म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा. आता या ज्ञानी विद्वान पंडितांनी आपल्या पद्धतीने अर्थ लावलेला आहे. का लावला हा तुमचा तुम्ही विचार करा. कारण संत म्हणतात कोण कसा वागतोय ते बघण्यापेक्षा तू कसा आहेस, कोण काय सांगतो हे सांगण्यापेक्षा तू काय सांगतोस, तुझं काय खरंय ते सांग. कोण काही सांगू दे, तुझं खरंय तेवढं सांग. म्हणून करता मी त्यांच्याविषयी बोलू इच्छित नाही. त्यांनी कशाबद्दल हा अर्थ लावला मला माहिती नाही, पण खरा अर्थ काय आहे हे तुम्हाला मी समजून सांगत आहे. सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकर यांच्या कृपेनं तो अर्थ मला समजला उमजला आणि मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. हरिमुखे म्हणा म्हणजे काय करा. मुखे म्हणा म्हणजे काय करा. या मुखानं म्हणा असं संत म्हणत नाहीत, ज्ञानेश्वर महाराज म्हणत नाहीत. तर काय म्हणतात, हरिमुखे, मुख्यानं हरी म्हणा. त्यावेळी तुमचा उपयोग होईल, नाहीतर उपयोग होणार नाही. आता मुख्यानं कसं हरी म्हणायचं फार अवघड आहे. आणि जो या वाटेने गेला त्याला अतिशय सोपा आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्यावेळी पुण्याची गणना करायची गरज नाही, कारण सगळं पुण्यच पुण्य असतंय. मग गणना कशाला करता. तुमच्या पदरात सगळं पुण्यच पडलेलं असतंय. जे तुम्ही करताय ते पुण्याचंच असतंय सगळं, दुसरं काहीच त्या ठिकाणी नसतंय. म्हणून म्हटलंय पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा. ज्यावेळी तुम्ही हरिमुखे म्हणशीला त्यावेळी आता लोक काय करतात, माळ घ्यायची जपत बसायचं. ते कसं संत एकनाथ महाराज म्हणतात, नाम घेता हे वैखरी चित्त धावे विषयावरी. या मुखानं ज्यावेळी आपण नाम घेतो त्यावेळी चित्त विषयावर धावतं. कारण आपण नाम या मुखाने घेत असतो. ज्यावेळी मुखाने घेतो त्यावेळी आपलं चित्त विषयावर धावत असतं. ते कसं, एक साधक बसलेला आहे घरामध्ये माळ जपत, पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी करतोय, माळ जपतोय. त्याची बायको सोप्याला तांदूळ नीट करत बसलेले आहे. तो पाहतोय तेवढ्यात त्या बायकोला त्याच्या दिसलं शेरडी सुटली आणि ते पळायला लागली. त्यावेळी ती सुख तिथं ठेवते आणि त्या शिर्डीच्या पाठीमागे लागते शिर्डीला धरून बांधण्यासाठी. त्यावेळी कोंबडी येते आणि त्या सुपामध्ये टोचा मारू लागते. आणि कोंबडी निवड टोच्याच मारत नाही तर पायानं सुद्धा ते धान्य इसकटत असते. त्यामुळं हा साधक पांडुरंग हरी करत बसला. अगं उशा 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 करून त्यात साधना भंग झाली. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, नाम घेता हे वैखरी चित्त धावे विषयावरी. कैसे होत आहे स्मरण स्मरणा माझी विस्मरण. स्मरण करायलाय तुम्ही, मग विस्मरण कसं झालं. ज्यावेळेस आपण स्मरण करत असतो त्यावेळेस विस्मरण होऊ द्यायचं नसतंय. म्हणून या वैखरीनं ज्यावेळेला आपण नाम जप करतो त्यावेळेला असं विस्मरण होत असतं. संत गोरा कुंभार चिखल तुडवत होता.
त्याचं मूल, त्याची बायको कांता पाण्याला गेली होती. यांच्याकडे ठेवून मुलाला, मी पाण्यात येत होतो पण तुम्ही सांभाळा. गोरोबा चिखल तोडू लागले. त्यांच्या लक्षात राहिलं नाही आपलं मूल घरी आहे. आणि चिखल तोडवत असताना ते नामामध्ये रंगले. इतके रंगले की त्यांचं मूल त्या चिखलात आलेलं आणि ते त्या चिखलामध्ये पायाखाली तुडवलेलं हे सुद्धा त्यांना माहिती नाही. त्या पायाखाली तुडवून त्यांचं मूल नेलं गेलं. कुठल्या नामामध्ये रंगले होते आणि कोण कशानं ते नाम घेत होते? मुखाने घेत होते का मुखे घेत होते? मुखे म्हणजे मुख्यानं आणि मुखानं म्हणजे अवैखरीनं. मात्र मित्रवर्ग, बंधू भगिनीनो, समजून घ्या. तुकाराम महाराजांना जाऊन 374 वर्ष झाली आणि ज्ञानेश्वर महाराजांना जाऊन 728 वर्ष झाली. अद्याप आम्हाला याचा अर्थ लागेना. हा अर्थ समजावा, प्रत्येकाला याचं ज्ञान व्हावं आणि अंधश्रद्धेच्या कोणत्याही मार्गावरून कोणतीही व्यक्ती बाजूला जाऊ नये यासाठी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. समजून घ्या. कुठलं नाम जपत होते गोरोबा? तरी भक्त प्रल्हाद कुठलं नाम जपलं त्यांनी? संत सेना महाराज, राजाचा शिपाई दारात आलेला आहे, हरी मारतोय. सेना राजाने आताच्या आता बोलवलंय. सेना त्यावेळी मधघरामध्ये बसलेला होता ध्यानाला. त्यावेळी चिंता पडली त्या पांडुरंगाला, त्या परमेश्वराला. चला सरदार, मी येतोय म्हणून प्रत्यक्ष देवानं जाऊन त्या राजाची दाढी केलेली आहे. दुसऱ्या दिवशी राजा विचारतोय, कारण राजे लोक दररोज दाढी करत होते. दुसऱ्या दिवशी दाढी करायला गेल्यानंतर सेनाला राजा म्हणतोय, अरे सेना, काल जसं केला होता तसं आज काय तुझं काम होत नाही. काल तू केलेले सुद्धा दाढी माझ्या लक्षात आली नाही. सेना विचारात पडला, काल तर मी राजाच्या महाली गेलो नव्हतो, राजाची दाढी केली नव्हती. कुठल्या नामामध्ये तो दंग झाला होता? आणि त्या पांडुरंगानं, त्या परमेश्वरानं हे काम केलं. मात्र मित्रवर्ग, बंधू भगिनीनो, कबीर महाराज म्हणतात, राम 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 सब कोई कहता है, ठग ठाकर और चोर, जिस नाम से धो प्रहलाद विभीषण तर गए, वो नाम है कुछ और. आणि एका ठिकाणी शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरित झाले. शुक याज्ञवल्क दत्त आणि कपिल मुनी. शुक मुनी 12 वर्षे गर्भात मध्येच होते. कुठलं नाम घेत होते ते बाहेर यायला तयार नव्हते. 12 वर्षाचा गर्भ त्या मातेच्या पुत्री होता. कुठलं नाम घेत होते ते? 12 वर्षाचा पिंड बाहेर आला आणि शुक मुनी सारखा कोणी होऊन गेला नाही, म्हणून शुक मुनीचं नाव अग्रस्थानी आहे. शुक याज्ञवल्क दत्त आणि कपिल मुनी हरीशी जाणून हरी झाले. मात्र पितृवर्ग, बंधू भगिनीनो, संत ज्ञानेश्वराने आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा वेगळाच अर्थ लावलेला आहे. आम्ही कसा भेटेल पांडुरंग, कसा समजेल देव, कसं समजेल ज्ञान? समजून घ्या. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. तर संत ज्ञानेश्वर सांगतात, याप्रमाणे जर तुम्ही मुखे म्हणजे मुख होऊन, आता ते कसं काय शक्य आहे? तर 5 वने आहेत,
परावानी, पशंतीवानी, मध्यमा, वैखरी आणि अनिर्वाचा. ज्यावेळेला आपण अनिर्वाचेचा खेळ करतो, अनिर्वाचेनं नाम घेतो, त्यावेळी परावाच्यानं ते नाम ऐकू येतं, पशंतीनं दिसत आणि मध्यमा वैखरी तल्लीन होऊन जातात आणि अनिर्वाच्या नामामध्ये रंगलेले असते. असा ज्यावेळी ध्यास तुम्हाला लागेल त्यावेळी संतांचं भजन म्हणजे काय, अभंग म्हणजे काय समजेल आणि एका अभंगाचा, एका अभंगातील अक्षराचा अर्थ तुम्हाला समजत जाईल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्यावेळी तुम्हाला पापाचा विचार करायची गरज नाही, सगळं पुण्यच असेल तुमच्या पदरात. म्हणून गणना कोण करी म्हणतात. याही पुढे त्यांनी पुढे काय तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, असूनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. या संसारातच असतात, इतर लोकांसारखं काम धाम प्रपंच करत असतात, बायका मुलामध्ये असतात, पण ते कुठं असतात. जिव्हे वेगू करी. आता जिव्हे म्हणजे कुठे दोन, आपल्याला किती जीव आहेत? दोन जीव आहेत. एक तुम्हाला दिसणारी आणि तुम्हाला एक आतमध्ये न दिसणारी. ज्यावेळी अनिर्वाचेचा खेळ चालू असतो त्यावेळी त्या जिव्हेचा काट चालू असतो. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. आणि अशा त्या नामात रमलेला तो गुरवा होता, तो सेनानावी होता, आजपर्यंत होऊन गेलेले सगळे 18 संत होते. आणि अशा त्या नामामध्ये रंगायला लागतंय. आणि अशा त्या नामामध्ये रंगल्यानंतर वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. जर त्याला कोण भेटायला व्यक्ती गेली तर तो वेदातल्या आणि शास्त्रातल्या गोष्टी बोलणार, प्रपंचातल्या काही गोष्टी बोलणार नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कारण त्याला प्रपंचाचा वीट आलेला असतोय. म्हणून शेवटचं चरण ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. ज्ञानदेव महाराज म्हणतात व्यासाची खून आहे काय? द्वारकेचा राणा पांडवा घरी. आता त्रेतायुगात जायचं आपल्याला काही गरज नाही. त्या कृष्णाचा त्या पांडवाची आठवण काढायची, ते ज्ञानेश्वर महाराज सांगत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जवळ जे काही पांडव आहेत त्याची ओळख करून घ्या असं सांगतात. कोण पांडव आहे? पंचप्राण हे 5 पांडव आहेत. आणि द्वारका नगरी आपल्या देहामध्येच आहे, कंठस्थानी द्वारका आहे. आणि इथं तो द्वारकाधीश या देहामध्येच राहतोय. म्हणून म्हटलंय ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. माया, कांचना, अवंतिका, मथुरा, द्वारका, काशी, अयोध्या सगळं आपल्या जवळ आहे. आणि जर इथं बघायला शिकलं तर त्या परमेश्वराची भेट होते, नाही तर होत नाही. आणि असा पुरावा त्या संतांनी आपल्याला सांगितलेला. खुद्द पांडुरंगानं नामदेवाला हा उपदेश केला, ज्ञानेश्वराला जाऊन भेट, तुझा उद्धार होईल. देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञान देव मीच आहे. देव काय म्हणतात? देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञान देव मीच आहे. मी आणि तो नाही तुझ्या. ज्ञानदेव आत्मा माझा, तो आणि मी दोन नाही. ज्ञानदेव माझा आत्मा आहे. इतकं सांगून सुद्धा संतांच्या वाणीवर आपला भरोसा नाही. मात्र पितृवर्ग बंधू भगिनींनो, देवाच्या द्वारी या अभंगाचा पूर्णपणे अर्थ सांगितला. नमस्कार.